The blood covenant रक्ताचा करार from Eden to Calvary. एदेनेपासून काल्वरी पर्यंत. We'll open our Bibles to Exodus chapter 24 verse 8. निर्गमाचा 24वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन आपण यावेळेला काढूया. Behold the blood of the covenant which the Lord has made with you. यहोवाने जो करार तुम्हाशी केला आहे त्याचे हे रक्त आहे. Amen. Heaven does not run on emotions. स्वर्ग भावनांवर चालत नाही. On the earth we see things run on emotions. पृथ्वीवरती आपण भावनांचा खेळ बघतो की इमोशनल हो गए इमोशनल. भावनांचा खेळ पृथ्वीवर. But But- a covenant is not a casual promise. करार म्हणजे आरामात केलेलं अभिवचन किंवा वचन नाहीये रे. It is a binding agreement तर रक्ताने त्याला आपण सहमत केलेलं which आहे. is sealed with the blood of God. देवाच्या रक्ताचं त्याच्यावर शिक्कामोर्तब आहे. And so when God makes a covenant, तर देव जेव्हा करार करतो He ties His name to it. त्याला देव त्या कराराला आपलं नाव बांधतो. He ties His holiness to it. देव त्या कराराला आपलं पावित्र्य बांधतो. He works legally only. देव कायदेशीर रीतीनंच काम करतो. Every word of God देवाचा प्रत्येक शब्द is sealed with His life. त्याच्या जीवनाने शिक्कामोर्तब झालेला It's आहे. always yes and amen. नेहमी हो आणि आमेनच आहे ते. Your ink can fade, तुमची शाई अंधुक होऊ शकते, but blood will always leave a mark. रक्त नेहमी खूण डाग ठेवून जातं. डाग. Nothing can answer our sin आपल्या पापाचं उत्तर कशातही मिळत नाही. because the wages of sin is death. कारण पापाचं वेतन मरण आहे. पाप झालं मर. That is an eternal law of हा God. अनंत काळातला देवाचा नियम आहे. तरी ह्याचे पाप हो गया तू म्हणणंही म्हणणं आहे कारण पापाचं वेतन मरण आहे. So blood has to answer sin. मग आता रक्ताला त्या पापाला उत्तर द्यावं लागणार. Blood is very important. रक्त फार महत्वाचं आहे. Not he is thirsty for blood तो रक्तासाठी ताणलाय म्हणून नाही, because blood speaks about life. पण रक्त जीवनाविषयी बोलतं म्हणून. So the blood is heaven's eternal stamp of payment. तर रक्त म्हणजे स्वर्गातला अनंतकाळचा स्टॅम्प आहे की हे कर्ज आम्ही फेडलं. केस क्लोज्ड. See, he is not just moved by emotions. कारण भावनांनी देव हलत नाही. तुला ते बोलावं लागेल. आय कव्हर माय सेल्फ अंडर द Yes. ब्लड ऑफ जीसस. आय कव्हर माय हाऊस अंडर द ब्लड ऑफ जीसस. आय कव्हर माय कार अंडर द ब्लड ऑफ जीसस. देन जीसस कम्स. Tears without covenant कराराशिवायचे अश्रू do not establish your rights. तुझ्या हक्कांना प्रस्थापित करत नाहीत. तुझे हक्क तुला परत हवे असतील तर करारात फिट बसून रडावं लागेल. Your crying shows need, तुझं रडणं गरज दाखवतं. but covenant will give you authority. करार तुला अधिकार देईल. That's why every tear of ours, we have to be sure God hears. मग आपला जो प्रत्येक अश्रू आहे आपण खात्री बाळगायची आहे की देवाला तो ऐकू जात आहे. Amen. आमेन. Because we live under the structure of God's covenant. का आपण देवाच्या कराराच्या चौकटीत राहत आहोत. And that covenant God made with Abraham. आणि तो करार देवाने अब्रामाशी केला. That's why in the New Testament, म्हणून नवीन करारात Jesus said, येशू बोलले this is the daughter of Abraham. ही अब्रामाची कन्या आहे. Should I not heal her? मी तिला बरं नाही का करायचं. ही अब्रामाची कन्या आहे. But they said it is Sabbath day. मग ते म्हणाले पण आज शब्बात दिवस आहे. No, but I have to heal her. नाही पण मला तिला आरोग्य द्यावंच लागेल. Because she is the child of Abraham. कारण ती अब्रामाची कन्या आहे. ये घर की है. ये कव्हनंट के अंदर है. Yes. ही करारातली आहे. शब्बात असला तरी मला हिला बरं करायलाच लागणार कारण ही अब्रामाची डॉटर आहे, कन्या आहे. उसका हक बनता है. Covenant establishes legal relationship करारामुळे कायदेशीर नातं बांधलं जातं. that he cannot say no to us. किंवा देव आपल्याला नाही म्हणू शकत नाही कारण कायदेशीर नातं आहे. त्याचं नाव आपल्याला लागलेलं आहे. Because Hallelujah. relationship, कारण नातं, it gives access that emotions alone cannot give you. नात्यामुळे तो प्रवेश मिळतो की जो खाली भावनांमुळे मिळत नाही. Covenant creates belonging. करार मालकी हक्क तयार करतो Belonging gives you access आणि मालकी हक्काने प्रवेश मिळतो. for your healing, for your blessings, for your deliverance. तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्या सुटकेसाठी, तुझ्या सगळ्यासाठी. See, people give promises, लोक वचन देतात. but God's promises are backed by covenant. देवाच्या वचनांमागे करार आहे And that covenant is backed by His
blood. त्या करारामागे रक्त आहे Blood speaks about his life. आणि रक्त त्याच्या जीवनाविषयी बोलतंय. So when Jesus lifted the bread, येशूंनी जेव्हा भाकर वर केली what did he say? काय म्हणाले? In Luke 22:19, लूक 22 त्यातलं 19 वचन. he said, "This is my body which is given for you." येशू म्हणाले हे माझं शरीर आहे जे तुमच्यासाठी दिलं जात आहे. And when he lifted the cup, he said, आणि पेला जेव्हा वर केला तेव्हा येशू म्हणाले "This cup is the new covenant in my blood." हा पेला माझ्या रक्तातला नवीन करार आहे. He did not call the bread the covenant. त्याने भाकरीला करार नाव दिलं नाही, He called the cup the covenant. पेल्याला करार नाव दिलंय. Why? का? Because the body was given to bear the wages of sin. कारण की शरीर दिलं गेलं पापाचं वेतन मोजायला, But the blood was given to seal the covenant. पण रक्त दिलं गेलं करारावर शिक्का मारायला. Body does not seal the covenant, it is the blood that seals the covenant. शरीर करारावर शिक्का मारत नाही, रक्त करारावर शिक्का मारतं. That's why Hebrews 9:22 clearly says, म्हणून इब्री करास 9:22 स्पष्टपणे म्हणतं without the shedding of blood there is no remission of sins. रक्त सांडल्याशिवाय पापांची खंडणी भरली जाऊ शकत नाही. The body experienced death, शरीराला मृत्यूचा अनुभव आला, but the blood secures your forgiveness. पण रक्ताने तुझी क्षमा सुरक्षित केली. By the stripes he received on his body, you got your healing. जे फटके येशूंना आपल्या पाठीवर बसले त्यातून तुला तुझं आरोग्य मिळालं. But forgiveness comes through the blood. क्षमा रक्तातून येते. पाप क्षमा के निश्चय को पाना होगा. So why did Jesus connect the covenant specially to the cup? का मग येशूंनी त्या कराराचा संबंध त्या पेल्याशी लावला? Because covenant language in scripture always is attached or tied to the blood. कारण कराराची भाषा शास्त्रवचनात नेहमी रक्ताशी जडलेली आहे. That's why God said म्हणून देव म्हणाला it in Sinai. सिनाय डोंगरापाशी Moses declared to the people through God, मोशेने लोकांना देवाद्वारे सगळं घोषित केलं. behold the blood of the covenant. पहा कराराचं रक्त, Blood of the रक्त, covenant. कराराचं रक्त. And Jesus echoed that same language आणि येशूंनी तीच भाषा तिथे गुंजवली. when he picked up the cup and तेव्हा said, येशूंनी पेला हातात घेतला आणि बोलले this cup is the new covenant हा पेला माझ्या नवीन कराराचा in आहे. my blood. हा पेला माझ्या रक्तातल्या नवीन कराराचा आहे. हालेलुया. Same thing. तेच Because that came from the law, this came through grace. कारण जुन्या करारात ते नियमशास्त्रातून आलं होतं, नवीन करारात कृपेतनं आलं. So the body was necessary because sin required death. शरीर महत्वाचंच होतं कारण की पापाला मरण पाहिजे तर शरीर तर मेलच पाहिजे. The blood was necessary because covenant required life. रक्त गरजेचं होतं कारण कराराला रक्त पाहिजे. Because life is in the कारण जीवन रक्तात आहे. म्हणून येशूंना शरीरात सहन करून मरावंही लागलं आणि रक्त सांडावंही लागलं. both he Both had he to. had to do. Sinai had animal blood in that bowl. सिनाय डोंगरापाशी जनावरांच्या रक्ताचा कटोरा होता. Here Calvary had divine blood flowing from the Son of God. काल्वरीवर देवाच्या पुत्राचं रक्त वाहत होतं. Without the body there is no sacrifice. शरीराशिवाय त्याग नाही, Without the cross there is no death. वधस्तंभाशिवाय मरण नाही, But without the blood there is no covenant. रक्ताशिवाय करार नाही. And where there is no covenant there is no even relationship. आणि जिथे करार नाही तिथे काही नातच नाही. The body fulfilled justice. शरीराने न्याय पूर्ण केला, फटके खाल्ले, त्रास सोसला. It's the blood that brought us back to the Garden of Eden. रक्ताने आपल्याला एदेनेच्या बागेत परत आणलं. It opened the way to God. देवाकडचा मार्ग उघडून दिला. The enemy celebrated his death. शत्रूने त्याच्या मृत्यूविषयीनं आनंद साजरा केला. Heaven is celebrating the covenant. स्वर्ग करार साजरा करत आहे. The world saw the body of Jesus. जगाने येशूंचं मेलेलं शरीर पाहिलं. They saw the death of Jesus. जगाने येशूंचं मरण पाहिलं. Only heaven saw the blood. फक्त स्वर्गाने रक्त पाहिलं. Because when Jesus rose, he took the blood in the heavenly कारण sanctuary. येशू जेव्हा पुनरुत्थित झाले, येशूंनी ते रक्त स्वर्गीय सभामंडपात नेलं And he showed the Father, आणि देवबापाला दाखवलं this is the blood. हे रक्त आहे. आणि न्याय तृप्त झाला. God didn't say, no, but I want to see your dead body on the cross. देव असं नाही म्हणाला, नाही पण वधस्तंभावर तुझं मेलेलं शरीर मला दाखव. No. नाही. God said, if I see the blood, I know you died. देव म्हटला तुझं रक्त मला दिसलं, मला माहितीये तू मेला. The crowd saw a man dying. गर्दीनं माणूस मरताना पाहिला, शरीर. The Father saw the covenant fulfilled through the बापाने blood. करार पूर्ण होताना पाहिला रक्ताद्वारे. The cross was not just execution. वधस्तंभ म्हणजे केवळ मरण नव्हे रे, It was a covenant completion. कराराची संपूर्णता आहे ती. इट इज फिनिश्ड. See, हे संपूर्ण soldiers झाले. were gambling for his garments. त्याच्या जग्यासाठी
ते सैनिक जुगार करत होते. Darkness covered the whole earth. अंधार पूर्ण पृथ्वीवरती आला. सैनिक त्याच्या जगाविषयीनं जुगार करायला लागले. Blood falls to the ground. रक्त जमिनीवर पडलं. The earth trembles. पृथ्वी हादरली. म्हणून That's पृथ्वी why there हादरली. was an earthquake. रक्त जमिनीवर पडलं म्हणून भूकंप झाला. पृथ्वी हादरली. Because it was the royal blood ते of the शाही royal रक्त person. शाही व्यक्तीचं जमिनीवर पडलं. पृथ्वी हादरली. भूकंप झाला. See, his body did not touch the earth. त्याच्या शरीराचा स्पर्श झाला नाही त्या The moment जमिनीला. one drop touched the earth trembled. रक्ताचा एक थेंब त्याच्या जमिनीला लागला आणि भूकंप झाला. Because पृथ्वी. covenant was being fulfilled. कारण करार पूर्ण झाला. The world only sees the tragedy. जग नुसतं दुर्घटना बघतं. इनके जीसस कैसे मरे देखो. Heaven sees the covenant being fulfilled. स्वर्ग करार पूर्ण होताना बघत आहे. See, the enemy thought it was the end of Jesus. शत्रूला वाटलं येशूंचा हा अंत झाला. But heaven called it the beginning of a new covenant. स्वर्गाने त्याला नवीन कराराचा प्रारंभ केलाय. And that's why you see a believer holding the cup during communion. म्हणून मी पाहता प्रभू भोजनात एखादा बिलीवर तो पेला धरून असतो. He does not just remember death, फक्त मृत्यूची आठवण करत नाही. but he remembers a covenant signed in red. कराराची आठवण करतो ज्या कराराला रक्ताने सही झाली. It's not just bread and juice. फक्त भाकर आणि ज्यूस नाही रे. It's heaven reminding us that the agreement still stands today. ते स्वर्ग आपल्याला आठवण करून देत आहे. हा करार आजही उभा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.